प्रियांनो, आज पाहूया सेवा कार्यामध्ये परमेश्वर. येथे बसलेले सर्व सेवक सेवा कार्यात भाग घेणारे आहेत. परंतु माझा प्रश्न आहे, आपल्यातील किती जण खरोखर परमेश्वराला ओळखतात? हा माझा प्रश्न आहे. तुम्ही उत्तर देण्यासाठीचा हा प्रश्न आहे. काय खरंच आपण परमेश्वराला ओळखत आहोत का? जे परमेश्वराला ओळखतात ते काय करतात सांगा? अद्भुत असे कार्य करत असतात. जर तुम्ही खरोखर देवाला ओळखणारे सेवक आहात तर तुम्ही तुमच्या सेवा कार्याच्या जीवनामध्ये अद्भुत असे कार्य, मोठं सेवा कार्य आणि अद्भुत असे चिन्ह तुम्ही करणार व ते पाहणार. जे परमेश्वराचं भय बाळगणारे आहेत किंवा ज्यांचं मन निष्कपट आहे त्यांचं सहाय्य करण्यासाठी देवाचे नेत्र सर्व पृथ्वीचं निरीक्षण करतात. एक दिवस मार्क अध्याय 9 मध्ये आपल्याला तेथे दिसून येतं. एक दुष्ट आत्मा लागलेल्या व्यक्तीला पेत्र, याकोब व योहान यांच्याकडे घेऊन आल्यावर त्यांना काय झालं माहिती नाही, परंतु ते दुष्ट आत्मा काढू शकले नाहीत. बालपणी मी दुष्ट आत्मे काढणारे काही सेवक पाहत असायचो. काही पास्टर लोक दुष्ट आत्मे काढण्यासाठी काहींचे केस धरून ते असं हलवत राहायचे, पण तो निघत नव्हता. जोराने त्या व्यक्तीला हिंदळून सोडायचे, पण दुष्ट आत्मा जात नव्हता. काही केलं तरी जात नव्हता. त्या दुष्ट आत्म्याने त्या व्यक्तीला छळण्यापेक्षा अधिक हेच लोक त्या व्यक्तीला जास्त छळायचे. एक दिवस एक दुष्ट आत्मा लागलेल्या एका स्त्रीला आमच्या कल्वरी टेम्पलमध्ये आणण्याचा विचार काही लोकांनी करून त्या दुष्ट आत्मा लागलेल्या स्त्रीला जेव्हा घेऊन येऊ लागले, तो केस धरून ओढणारा पास्टर आहे का असं तिने विचारलं. काय? तो केसांना धरून खेचत असतो का असं तिने विचारलं. म्हणजे या अगोदर तिला हा अनुभव आला. माहिती नाही कुठे कुठे घेऊन गेले असतील. अहो नाही, आमच्याकडे असे केस धरून खेचल्या जात नाही, केवळ प्रार्थनाच केल्या जाते. कृपया लक्ष द्या. पेत्र, याकोब आणि योहान हे सर्व मिळून जेव्हा त्या दुष्ट आत्मा लागलेल्या मुलाला त्यांनी काय केलं ठाऊक नाही, पण ते दुष्ट आत्मा काढू शकले नाही. ते त्या सेवेमध्ये फेल ठरले. तेव्हा त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. तितक्यात येशू तिकडे आला. नेमका काय वाद चालला आहे त्याने विचारलं. तेव्हा दुष्ट आत्मा लागलेल्या मुलाच्या वडिलाने जाऊन, गुरुजी, माझ्या मुलाला दुष्ट आत्मा लागला आहे. तर हे शिष्य तुमच्यासोबत फिरतात ना, तुमच्यासारखाच यांच्यामध्येही काही ना काही पावर असेल असं मला वाटत होतं, पण शेवटी पाहिलं तर नावाशिवाय यांच्यामध्ये पावरच नाहीये. काय आहे प्रभू? अशा लोकांना तू सोबत घेऊन फिरत आहेस. यांना तर काहीच येत नाही. हे काहीतरी करतील म्हणून मी मुलाला आणलं, पण यांच्याच्याने झालं नाही. असं बोलल्यासारखाच तो बोलला. तेव्हा येशूने आपल्या शिष्यांकडे पाहून काय म्हटलं माहीत आहे? मी कोटवर तुमचं सहन करू. ही होती येशूची प्रतिक्रिया. जे काहीच करू शकले नाही अशा शिष्यांकडे पाहून मी कोटवर तुमचं सहन करू. कधीपर्यंत तुम्ही अल्पविश्वासू राहणार? माझी जी सेवा आहे ती सामर्थ्याने भरलेली सेवा आहे, शक्तीने भरलेली ती सेवा आहे. असं जर तुम्ही दुर्बळांसारखे जगाल तर जगाला माझं सामर्थ्य कसं दाखवू शकाल असं बोलल्यासारखं कोठवर मी तुमचं सहन करू असं तो त्यांना म्हणाला. आणि त्या दुष्ट आत्म्याला काढून त्या मुलाला त्याच्या वडिलांच्या हवाली केलं. त्यानंतर जेव्हा सर्व शिष्य येशू ख्रिस्तासोबत एकांतात असताना पेत्र भावाने येशूकडे जाऊन, प्रभुजी, ही आपली अंतर्गत गोष्ट आहे. हो, काय आहे सांग? काही नाही प्रभुजी. आम्हाला तो का काढता आला नाही? काय? आम्हाला का काढता आला नाही? जाऊ द्या. पेत्राला तर तेवढी आशा होती. संध्याकाळ झाल्यानंतर येशूकडे येऊन विचारत आहे, गुरुजी, तो आम्हाला का काढता आला नाही? तेव्हा येशूने म्हटलं, अशी जात केवळ उपवास व प्रार्थनेद्वारेच बाहेर निघत असते. दुसऱ्या कोणत्याही प्रकारे ती बाहेर जात नाही. त्या दिवशी पेत्र असेल किंवा योहान असेल, कोठे फेल ठरले माहीत आहे? प्रार्थनेच्या जीवनाविषयी फेल ठरले. का ते त्या दिवशी सेवा कार्यात अपयशी ठरले सांगायचं तर त्यांनी प्रार्थनेच्या जीवनाचा स्वीकार केला नाही. तुम्हाला आठवतं का? ज्या रात्री येशूला धरून देण्यात येणार होतं त्या दिवशी येशू त्यांना म्हणाला, तुम्ही परीक्षेमध्ये पडू नये यासाठी जागृत राहून प्रार्थना करा.
असं बोलून येशू ख्रिस्त दूर जाऊन जेव्हा प्रार्थना करू लागला तेव्हा त्या प्रार्थनेमध्ये रक्ताचे थेंब पडावे असा त्याचा घाम पडला असं आपण पाहतो. जेव्हा येशूने माघारी येऊन पाहिलं तर सर्व शिष्य झोपून गेले प्रियांनो. तेव्हा त्यांना उठून तुम्ही जागृत राहून प्रार्थना करा असं म्हटल्यावर काय घटका बरंही, तुम्ही माझ्यासोबत जागू शकत नाही का? जाऊन त्याने पुन्हा प्रार्थना केली. परत येऊन पाहिलं तर हे पुन्हा झोपी गेले. पेत्रा, काय तू घटकाभर देखील माझ्यासोबत जागून प्रार्थना करू शकत नाही? तुम्ही परीक्षेमध्ये पडू नये, त्या सैतानाच्या अधीन जाऊ नये, असं जर तुम्हाला राहायचं असेल तर प्रार्थनाच त्याचा आधार आहे. त्यांनी प्रार्थना केली नाही केली. परिणाम काय झाला? पेत्राने काय म्हटलं होतं? प्रभूजी, तुम्हाला माहीत आहे तुमच्यासाठी मी माझा प्राण देईल असं बोलला. तेव्हा पेत्रा, तू जीव देण्याचं बोलतोस पण तू माझ्या विषयी 3 वेळा माझा नाकार करशील असं बोलल्यावर, नाही प्रभूजी, हे अजिबात खोटं नाही, मी तुमच्यासाठी माझा प्राण देईल. आशा तर होती प्राण देण्याची, पण देऊ शकला का? नाही प्रियांनो. कारण काय होतं? त्याच्यामध्ये जी आशा होती, प्रभूसाठी जे करायचं आहे त्याने ठरवलं, ते तो करू शकला का? नाही करू शकला. कारण माहीत आहे प्रार्थनेचं जीवन नव्हतं. यामुळे येथे बसलेले सेवक असतील किंवा आत्मिक लोक असतील, आपल्यामध्ये ही आशा आहे की देवासाठी ज्वलंत जीवन जगायचं आहे, पवित्र जीवन जगायचं आहे, प्रार्थनेमध्ये जगायचं आहे, प्रत्येक बाबतीत विजय मिळवायचा ही आशा आहे. पण का आम्ही आमच्या जीवनात विजयी होऊ शकत नाही याचं कारण ठाऊक आहे? आशेप्रमाणे आपली प्रार्थना नाही. या कारणामुळे मी आपला प्राण देईल असं पेत्राने म्हटल्यावर पेत्रासह बाकीचे सर्व देखील हेच शब्द बोलू लागले, आम्ही जीव देऊ, जीव देऊ, जीव देऊ. 1 तास प्रार्थना करणं अवघड आहे किंवा मग जीव देणं अवघड आहे? सांगा. त्यांच्यासाठी काय अवघड बनलं माहीत आहे? प्रार्थना करणं अवघड बनलं. आज अनेक जे सेवक आहेत त्यांना सर्वात अवघड कोणती गोष्ट जाते माहीत आहे? गुडघे टेकणं आणि प्रार्थना करणं. त्या दिवशी येशूने पेत्राला म्हटलं, काय घटका भरही तुला जागवत नाही का? प्रियांनो, जेव्हा मी हैदराबादला आलो, कल्वरी हाऊससाठी आम्ही एक घर घेतलं. त्या हाऊसमध्ये माझं एक बेडरूम होतं. त्या बेडरूममध्ये माझ्या बेडच्या अगदी शेजारीच भिंतीवरती हे वाक्य मी लिहून ठेवलं, सतीश, काय तू घटकाभर देखील जागृत राहून प्रार्थना करू शकत नाहीस का? असं मी तिथे लिहून ठेवलं. कारण जेव्हाही मी पाहिल तेव्हा प्रत्येक वेळी काही कदाचित मी आळशी बनून प्रार्थना न करता झोपून जाऊ नये. त्या वाक्याने मी जागृत राहील या उद्देशाने ते वाक्य मी तेथे लिहिलं. जसंच मी जाईल ते मला दिसावं यासाठी ते लिहून ठेवलं. सेवकांनो व आत्मिक भाऊ आणि बहिणींनो, आमच्या कामामध्ये, प्रयत्नांमध्ये, सेवा कार्यामध्ये जर विजय मिळवायचा आहे तर प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. त्यांनी प्रार्थना केली नाही. तेव्हा रोमन सैनिक आले, अधिकारी देखील आले व त्यांनी येशूला पकडलं. प्राण देईल असं बोलणारा पेत्र तेव्हा कोठे गेला? आम्ही आमचा जीव देऊ असं बोलणारे शिष्य कोठे निघून गेले सांगा? येशू ख्रिस्ताला सोडून पळून गेले. प्रियांनो, हे लोक का पळून गेले? येशूने अगोदरच सांगितलं होतं, जागृत राहून प्रार्थना करा, परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. हे लोक परीक्षेमध्ये विजयी होतील अशी प्रार्थना त्यांच्यात नव्हती. या कारणामुळे तेथे ते पराजित झाले व त्या अगोदर सेवेत देखील फेल झाले. सेवा कार्यात जर आम्हाला यश पाहिजे आहे तर निश्चितपणे देव आमच्या सोबत असला पाहिजे. प्रियांनो, एक दिवस एका प्रसिद्ध गायकाने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं. अगदी सुंदररित्या त्यांनी स्तुती गीत गायले व शेवटी मी मेंढपाळावरती गीत गातो असं म्हणून, परमेश्वर माझा मेंढपाळा आहे, मला काही उणे पडणार नाही, या स्तोत्रावरील गीत गायलं. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. काही लोक नाचत होते, काही लोक शिट्ट्या वाजवत होते. तो जो पूर्ण हॉल होता हे गीत गात असताना दणानून गेला. मग ते गीत समाप्त झाल्यावर एका वडिलांना बोलावण्यात आलं. तुम्ही प्रार्थना करा, शेवटची प्रार्थना करा व शेवटचा आशीर्वाद द्या असं सांगितल्यावर ते वृद्ध व्यक्ती समोर आले. येऊन त्यांनी सर्वांकडे पाहिलं आणि सर्वांकडे पाहून, जरा आपण उठून उभे राहूया. काय आपण हेच गीत
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे हे गीत पुन्हा एकदा गायचं का? असं बोलून ते जे वडीलधारी व्यक्ती होते, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे यावर गीत गाऊ लागले. तेव्हा पूर्ण हॉल पूर्णपणे अगदी शांत राहिला. कोणताही आवाज येत नव्हता, टाळ्या वाजत नव्हत्या, कोणती शिट्टी नव्हती, उड्या मारणं नव्हतं. पण काय घडलं माहीत आहे? ते वृद्ध व्यक्ती जेव्हा परमेश्वर माझा मेंढपाळ आहे गीत गाऊ लागले, तेथील लोकांच्या नकळतपणेच त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. सर्वच लोक देवाच्या आत्म्याने भरल्या जाऊन आत्म्याने आणि खरेपणाने देवाच्या सान्निध्याचा एक्सपिरियन्स घेत अश्रू गाळत त्यांनी ते गीत गायलं. त्यांचं ते गीत संपलं आणि त्यानंतर ते वडीलधारी व्यक्ती प्रार्थना करून बाजूला बसले. तेव्हा हा गॉस्पल सॉन्ग गाणारा हा जो गायक होता तो त्या वडीलधारी व्यक्तीकडे जाऊन, अंकल, तुम्ही जे गीत गायलं तेच मी देखील गायलं. जेव्हा मी गीत गायलं लोकांनी शिट्ट्या वाजवल्या, उड्या मारल्या, पण तुम्ही गायला लागल्यावर लोक रडू लागले, पूर्ण हृदयापासून अश्रू गळले. या दोन्हीमध्ये फरक काय आहे असं त्याने विचारलं. तेव्हा ते वडीलधारी व्यक्ती बोलले, तुम्हाला मेंढपाळावरील गीत माहिती आहे, परंतु मी तर त्या मेंढपाळालाच ओळखतो. यामुळेच जेव्हा मी गीत गायलं त्या मेंढपाळाला मी ओळखतो. यामुळे जेव्हा हे गीत मी गाऊ लागलो त्या मेंढपाळाने प्रत्येक हृदयांना स्पर्श केला, प्रत्येक हृदयाला दर्शन दिलं. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आपल्यातील काही लोकांना केवळ गीत माहिती आहेत आणि काही लोकांना केवळ संदेश देणं माहीत आहे. पण एक प्रश्न आहे, काय तुम्ही त्या देवाला ओळखता? खरोखर जर त्या देवाला तुम्ही ओळखत असाल तर तुम्ही अद्भुत असे कार्य कराल व आपलं जीवन हे अनेकांसाठी आशीर्वादी ठरेल, आशीर्वाद देणारं बनेल. आपण स्वतःला प्रश्न करूया, जी सेवा आपण करत आहोत त्या सेवेसाठी योग्य अशी प्रार्थना, सेवेसाठी योग्य असे वचनाचे पाठ, सेवेसाठी लागणारी योग्य साक्ष, ती पवित्रता आपल्यात आहे का? जर याशिवाय तुम्ही सेवा कराल तर तुम्ही निष्क्रिय असे ठरून जाल. तिसरं आहे, आपल्या प्रवासामध्ये परमेश्वर, एकदा बेथलहेममध्ये दुष्काळ पडला तेव्हा तेथे राहणाऱ्या एका कुटुंबाने निर्णय घेतला. काय निर्णय? आपण येथून निघून जाऊया. पण कोठे जायचं? जिथे आपल्याला जगता येईल तिकडे जाऊ, कारण येथे दुष्काळ आहे. हा विचार करत नामी आणि तिच्या पतीने दोघांनी मिळून मोवाब नामक देशात जाण्याचा निर्णय घेतला. कृपया लक्ष द्या, नियमशास्त्राच्या पुस्तकामध्ये देवाने सांगून ठेवलं ते काय माहीत आहे? जर तुम्ही माझ्या आज्ञा मोडून मनमर्जीचं जीवन जगाल तर मी तुमच्यामध्ये दुष्काळ पाठवेल. मी आकाशाला पितळे समान आणि भूमीला लोखंडासारखं करेल. तेव्हा ही भूमी तुम्हाला आपला उपज देणार नाही. जर तुम्ही मनमर्जीचं जीवन जगाल तर मी दुष्काळाद्वारे तुम्हाला शिक्षा करेल. कृपया लक्षात घ्या, तो जो काळ होता तो शास्त्रेंचा काळ होता. जर शास्त्रेंचं पुस्तक शेवटच्या अध्यायाचं शेवटचं वचन वाचलं तर त्या काळी इस्रायल लोकांना कोणीही राजा नव्हता. यामुळे प्रत्येक जण ज्याला जसं बरे वाटे तसे जगे असं म्हटलं आहे. कृपया लक्ष द्या, त्या काळी इस्रायलाला कोणी राजा नव्हतं. यामुळे ज्याला जसं बरे वाटे तसे तो जगत होता. आणि रूथचं पुस्तक 1 अध्याय 1 वचन वाचलं तेव्हा शास्त्रेंच्या आमदानीमध्ये बेथलहेम नावाच्या नगरामध्ये दुष्काळ पडला. कोणाच्या शासन काळामध्ये? शास्त्रे राज्य करत होते तेव्हा काय पडला? दुष्काळ पडला. का पडला? प्रत्येक जण ज्याला जसं बरं वाटत होतं तसं जगत होते. यामुळे आज आमच्यातील अनेकशे लोक अनेकशा उणीवांमधून जगत आहेत. काही लोक बोलत असतात, पास्टर, माझ्यामध्ये शांतीची कमी आहे, आनंदाची कमी आहे. आणि काही लोकांमध्ये आर्थिकतेची कमतरता आहे, आत्मिक कमतरता आहे, पवित्रतेची कमी आहे, प्रार्थनामय जीवनाची कमी आहे, देवावरील प्रेमाच्या प्रती, देवाच्या सानिध्यावरील प्रेमाच्या प्रती कमी आहे. कशामुळे? तुम्ही तुमच्या मनमर्जीने जगत आहात. यामुळे आज तुमच्या घरातील सर्व भांडे, सर्व पात्र अक्षरशः रिकामे झालेले आहेत. आर्थिक समस्येत तुम्ही दुःख भोगत आहात, कर्जाचं दुःख तुम्ही भोगत आहात, व्याज भरू न शकल्यामुळे त्रस्त झाले आहात. कारण काय आहे? ही कमी का आली आहे? मी कारण सांगू. तुम्ही तुमच्या मनमर्जीने जीवन जगण्यास सुरुवात केली. यामुळे
कोणतंही भय भक्ती न बाळगता, परमेश्वर देवाचं भय न बाळगता मनाला वाटेल तिकडे तुम्ही जात आहात. जिथे मन जाईल तिथे तुम्ही लोळत आहात. जितकं मन वाटेल तितके पित आहात. ज्याच्यासोबत वाटेल त्याच्यासोबत फिरत आहात. तुमच्या जिभेवर नियंत्रण नाही. तुमचे पाय स्थिर राहत नाहीत. तुमच्या मनामध्ये स्थिरपणा नाही. तुमच्या मनाला केवळ एवढंच ठाऊक आहे, जे मनाला वाटेल तेवढं करणं. आईचं भय नाहीये, वडिलांविषयी भय नाही, पती म्हणून तुमची जबाबदारी तुम्हाला ठाऊक नाही, पत्नी म्हणून घर कसं सावरावं माहीत नाही. तुम्हाला केवळ एवढं जमतं की माझ्या मनासारखं झालं पाहिजे. घरात असो किंवा बाहेर असो, माझ्या मनासारखं झालं पाहिजे. आजकाल बहुतांश लोक ज्या शब्दांचा वापर करतात ते कोणते आहेत? केवळ माझंच चाललं पाहिजे. अरे मुला, पण तू असं का बोलतोस? माझी मर्जी. मुली, अगं तू घरात उशिराने का येतेस? तू एक तरुण मुलगी आहेस. या वयात तू असं घरी उशिराने येत जाऊ नकोस. माझी मर्जी. अरे मुला, कॉलेजला जातो सांगून गेलास. 6 वाजता यायला पाहिजे, मध्यरात्री 12 वाजता आलास. तू कोठे गेला होतास? काय करत आहेस मुला? माझी मर्जी मम्मी. अहो, तुम्ही दारू पिऊन असं घरामध्ये येता. आपल्या घरात तरुण मुलगा आहे, तरुण मुलगी आहे, असं पिऊन आलं तर कसं चालेल? माझी मर्जी. आज माझी मर्जी असं बोलण्याचा महारोग अनेकशा लोकांना लागलेला आहे. ऐका, जो आपल्या मनमर्जीचं जीवन जगतो तो निश्चित आपल्या जीवनावरती कष्ट ओढावून आणत असतो. इस्रायलाला कोणी राजा नव्हता. प्रत्येकाला ज्याला जसं बरे वाटे तसे तो करत होता. अशा वेळेमध्ये काय घडलं? दुष्काळ पडला. खाण्यासाठी एक वेळचं अन्नही नव्हतं. पती ज्याला कुटुंब चालवायचं आहे, दुष्काळ पडला तेव्हा आपली चूक जाणून घ्यायची होती. देवा, हा असा दुष्काळ का पडला आहे? का एवढं संकट आलेलं आहे? कालपर्यंत तर सर्व ठीक होतं, पण आज अचानक आमच्या जीवनात हा दुष्काळ आला आहे. भीक मागणाऱ्यांप्रमाणे त्यांच्याकडे हात पसरावा लागत आहे. एवढी वाईट वेळ आमच्या जीवनात का आली असं जाऊन परमेश्वराकडे प्रश्न केला पाहिजे होता व प्रार्थना केली पाहिजे होती. आज आमच्यात कोणी दुष्काळामधून चालले आहेत का? कष्टांमधून जात आहेत का? पोट भरू न शकण्याच्या परिस्थितीमधून चाललेले आहात का? बेरोजगारीची समस्या आहे का? आजार आहेत? आर्थिक अडचणी आहेत? अनेकशे अपमान आहेत का? या सर्वांमधून जात असताना सर्वात प्रथम तुम्ही काय केलं पाहिजे ठाऊक आहे? परमेश्वराकडे जा. देवा, या मागचं कारण काय आहे? काय कमी आहे? कोणती चूक झाली आहे? माझ्यात चूक आहे का? पतीमध्ये आहे का? किंवा मुलांमध्ये आहे का? हे आमच्या जीवनात का घडून आलेलं आहे? जर देवाला विचाराल तर देव उत्तर देईल. परंतु त्या काळी नामीला देवाकडे जाण्याची इच्छा झाली नाही आणि नामीच्या पतीला देखील परमेश्वराकडे जाऊ वाटले नाही. दोघांनी मिळून काय केलं माहितीये? परमेश्वराला न विचारता त्यांनी स्वतःचा निर्णय घेतला. काय घेतला? आपण निघून जाऊ. कुठं जायचं? या दुष्काळातून बाहेर पडायचं असेल तर, या कर्जामधून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला परदेशात जावं लागेल. आपण दुसऱ्या देशात निघून जाऊ. आज आमच्यातील अनेक लोकांचे विचार हेच आहेत. आज आमच्या जीवनातील कष्ट का आले आहेत याचे कारण ते जाणून घेत नाहीत. तुम्ही खूप दारू पिता, तुम्ही कर्ज केलं, तुम्ही तुमच्या दारूसाठी कर्ज करून, मनासारखं जगण्यासाठी कर्ज करून आता दुबईला जातो, कुवेतला जातो असं म्हटले तर तिकडे जाऊन तुम्ही काय करणार? जसं येथे पिता तिकडेही जाऊन पिणार, जसं इथे भटकता तिकडेही भटकणार. तुम्हाला तर तुमच्या स्थानाला बदलण्याची गरज नाही, देश सोडण्याची गरज नाही, तर बदलण्याची गरज आहे ती तुमच्या मनाला. नामी आणि नामीच्या पतीने परमेश्वराची इच्छा जाणून न घेता प्रवासाला सुरुवात केली व कोठे गेले माहीत आहे? मोआब देशात गेले. का गेले माहीत आहे? आम्हाला जगायचं आहे. पती म्हणाला, चल तू माझ्यासोबत, मी तुमचं संगोपन करेल. आपण परदेशात जाऊ, दुसऱ्या देशामध्ये जाऊ असं सांगून तो आपल्या पत्नीला घेऊन गेला आणि सोबत 2 मुलांना देखील त्याने नेलं. कृपया लक्ष द्या. मनमर्जीचं जीवन जगून, कष्ट ओढावून घेऊन त्या प्रवासामध्ये देवाची इच्छा जाणून न घेता परमेश्वराशिवाय त्यांनी मोआब देशाला जाण्यासाठी प्रवास सुरू केला. आज आपल्यामध्ये कोणी आहेत का जे देवाला सोडून प्रवास करत आहेत? तुमचं जीवनच एक प्रवास आहे. तुमच्या प्रारंभामध्ये जर देव असेल तर तुमच्या प्रवासातही देव राहील. तुमच्या प्रारंभामध्ये म्हणजे तुमच्या दिवसाच्या सुरुवातीमध्ये जर परमेश्वर नसेल तर तुमच्या प्रवासामध्ये परमेश्वर कसा राहणार? नामी आणि तिच्या पतीने प्रार्थना करून, परमेश्वरा, तू आमच्या या प्रवासामध्ये सोबत राहशील का असं विचारलं असतं तर देवाने सांगितलं असतं,
मी तुमचं पोषण करावं तर यासाठी तुम्हाला मोआब देशामध्ये जाण्याची गरज नाही. देवाने सांगून ठेवलं होतं, जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या नाही तर मी तुमच्यामध्ये दुष्काळ पाठवेल व तुम्ही आपल्या चुका मान्य करून जर माझ्याकडे पुन्हा वळाल तर मग मी तुमचं पोषण करेल. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आज जर तुम्ही दुष्काळामधून, कर्जामधून, अडचणीमधून जर जात असाल तर कृपया गुडघे टेका व प्रार्थना करा. तुम्ही जेथे आहात तेथूनच परमेश्वराकडे प्रार्थना करा व आपली चूक कबूल करून आपलं जीवन सुधारून घ्या. तेव्हा परमेश्वर दया दाखवेल. पण असं न करता परमेश्वरापासून दूर जाऊन मी परदेशामध्ये निघून जाईल, मी प्रांत बदलून टाकेल, मी येथून दुसऱ्या जागेमध्ये निघून जाईल, मी माझी नोकरी बदलेल, माझा व्यवसाय मी बदलून टाकेल. तुम्ही तुमची नोकरी बदला किंवा तुमचा व्यवसाय बदला, आपला कामधंदा तुम्ही बदला, आपला उद्योग बदला. तुम्ही काहीही बदललं तरी जर देव तुमच्या सोबत नसेल तर तुम्हाला काहीच मिळू शकणार नाही. हेच घडलं. तुमचं तिकडे पोषण करेल असं सांगून नामीच्या पतीने आपली पत्नी आणि मुलांना तिकडे घेऊन गेला. व काय घडलं सांगा? तो मरून गेला. जो पोषण करेल असं बोलला तो पती मरून गेला. सावध रहा भावांनो, तुम्ही मनमर्जीचं जीवन जगून, दुष्काळ ओढावून घेऊन, कष्ट ओढावून घेऊन पत्नी आणि मुलांना उपाशी मारत आहात व दुसरीकडे जाऊन पोषण करण्याचं बोलत आहात. तुम्ही कोठेही जा, यश मिळणं शक्य नाही. तुमच्या कुटुंबाला यश मिळणार नाही. तुम्ही केवळ एकच काम करायचं आहे, गुडघ्यांवर येऊन प्रभूला सांगायचं आहे, देवा, मी केलेल्या पापमय कृत्यांमुळेच हे कष्ट, ह्या अडचणी आज आलेल्या आहेत, असं बोलून त्याला शरण गेले तर चांगलं राहील. जे वडिलांच्या पाठीमागे गेले त्या मुलांचं काय झालं सांगा? त्यांनी तिकडे जाऊन लग्न केलं. कमीत कमी आईला समजायला पाहिजे होतं, नामीने हे समजून घेतलं पाहिजे होतं. मुलांना म्हटलं पाहिजे, मुलांनो, तुमच्या वडिलांनी चूक केली आहे. त्यांनी परमेश्वराला सोडून दिलं, देवाचं निवासस्थान सोडून ते निघून आले. जिथे देव नाही अशा जागेमध्ये ते आले. तुमच्या वडिलांनी ही चूक केली. हा देश देवाचा विरोध करणारा, निंदा करणारा अशा प्रकारचा देश आहे. या देशाने देवाचा विरोध केलेला आहे. या देशामध्ये देव नाहीये. आपण येथे येऊन मोठी चूक केलेली आहे. चला आपण येथून निघून जाऊ. बेथलहेम हे जे भाकरीचं घर आहे, देवाच्या उपस्थितीचं घर आहे, तिकडे आपण निघून जाऊ. जेथे देव आहे तिकडे आपण जाऊ. चला. कमीत कमी आईने तरी म्हटलं पाहिजे. पण नामीनेही समजून घेतलं नाही. तिने काय केलं माहितीये? चूक समजून घेऊन बेथलहेमला माघारी जाण्याच्या ऐवजी नामीने आपल्या दोन्ही मुलांचं लग्न मोआबी स्त्रियांसोबत लावून दिलं. माहिती नाही, पण काही लोकांना देवाने कितीही दंड दिला तरी अक्कल येत नाही. आज अनेकांचं जीवन असंच आहे. आज तुमच्या जीवनात जे दुःख आहेत, तुमच्या जीवनामध्ये आज जे संकट आहेत, आज ज्या नरकाचा अनुभव तुम्ही घेत आहात, याचं कारण ठाऊक आहे? तुमच्या पापांमुळे देव आज तुम्हाला दंड देत आहे, यासाठी की तुम्ही चूक कबूल करून पश्चाताप कराल. आज ज्या समस्यांना तुम्ही तोंड देत आहात त्याचं मुख्य कारण तुम्हाला ठाऊक आहे का? तुम्ही देवाच्या विरोधात जीवन जगत आहात. यामुळेच देव तुम्हाला शासन करत आहे. हे समजून न घेता तुम्ही अधिक मूर्खपणाने का जगत आहात? नामीने झालेली चूक समजून माघारी येण्याऐवजी आपल्या दोन्ही मुलांचं लग्न तिने तेथल्याच मुलींशी लावून दिलं. मग काय घडलं? पतीला तर गमावलंच. पतीने चूक केली, तो मरून गेला. तो चुकीचा निर्णय घेतल्यामुळे पती देखील मरून गेला व दोन्ही मुलंही मरून गेले. आता नामीही पतीलाही तिने गमावलं व मुलांनाही गमावलं व ती नामी कडवट अशा अनुभवांची ती भागीदार बनली. याचं कारण माहीत आहे? त्यांच्या प्रवासामध्ये परमेश्वर नव्हता. सावध रहा. देवाला सोडून जर कोठेही प्रवास तुम्ही कराल, तुमच्याकडे जे आहे तेही तुम्ही गमावून बसाल. आणि पहा, या नामीप्रमाणेच फलहीन असं जीवन तुम्ही जगाल. पहिलं, आपल्या सुरुवातीत देव असला पाहिजे. दुसरं, आपल्या सेवेमध्ये देव असला पाहिजे. व तिसरं, आपल्या प्रवासात देव असला पाहिजे. पवित्र परमेश्वर देवा, या लहान दासाच्या द्वारे तू तुझ्या लोकांशी बोललास. आभार मानतो. त्यांनी तुझ्यापासून आपल्या दिवसाला सुरुवात करावी. आपलं काम त्यांनी तुझ्यापासून सुरू करावं. प्रत्येक दिवस तुझ्यापासून सुरू झाला पाहिजे. प्रत्येक काम तुझ्यापासूनच सुरू व्हावं. सर्व प्रयत्न तुझ्यापासूनच सुरू करण्यासाठी तुझी कृपा आणि तुझी दया तू प्रत्येकाला पुरवून दे.
आम्ही जर मनमर्जीचं जीवन जगलो तर स्वतःच्याच हातांनी आम्ही कष्ट ओढावून घेऊ, असे ओढावून घेतले आहेत देवा. जेथे मन केले तिकडे आम्ही गेलो, जे करू वाटलं ते केलं, जशी सेवा करू वाटली तशी केली. यामुळे आज आम्ही अपयशी ठरलो, अपमानजनक स्थितीत आलो, आर्थिक अडचणीमध्ये दुःख भोगत आहोत. इतरांसमोर हात पसरण्याची वेळ आली आहे. परमेश्वरा, आम्ही जागृत असं जीवन जगलं पाहिजे व इतरांसाठी आदर्श जीवन जगलं पाहिजे, यासाठी तुझी कृपा तू आम्हाला दे. येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा, आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.